होते, नर्तकीच्या घुंगरात होते आणि सगळ्यात महत्वाचं मायबाप रसिक प्रेक्षकांच्या मनात मी होते. फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत कसावा हो, कारण तुमच्यात आणि माझ्यात एक पडदा होता. पडदा बदलत्या काळाचा, बदलत्या वेळेचा, बदलत्या परिस्थितीचा हो. पण तुमच्यामुळं मी कला थोडीच राहिली. तुमच्यामुळं मी परंपरा बनले. परंपरा हो, कला बदलते, परिस्थिती बदलते, वेळ बदलते, पण परंपरा कधीच बदलत नाही. ती जिवंत राहते आणि आपल्याला जगवते. गरज असते ती फक्त पडदा काढण्याची. माझं ना त्या म्हातारीसारखं झालं. तारुण्यात काळ गाजवला, पण आता शरीर साथ देत नाही. चालता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही. अशा म्हाताऱ्या माणसाचं म्हणणं काय असतं की तिच्या नातवंडांनी तिच्यासोबत थोडासा वेळ घालवावा. आणि तसंच झालं. मी फोकलोकच्या रूपानं रंगमंचावर पाऊल टाकलं तेव्हा तुमच्या डोळ्यातील चमक माझ्या प्रत्येक थकलेल्या सुराला नवं बळ देऊन गेली. कारण कसं आहे, तुम्ही नुसतं मला बघायला येत नाही.